नमस्कार मित्रो, आपण कूळ कायद्यामध्ये दोन प्रकारचे कूळ बघतो, एक तर साधा कूळ आणि दुसरा संरक्षित कूळ. पण याच्यामध्ये अजून एक प्रकार चालतो या सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये, तो म्हणजे मिरासी कूळ. मिरासी कूळ म्हणजे काय? जमीन मालक आणि कूळ याच्यामध्ये एक मिरास पत्र तयार होतं. तो अग्रीमेंट टाईपच असतो. त्याच्यामध्ये 50 वर्षासाठी किंवा 99 वर्षासाठी एक करार होतो जमीन मालक आणि कूळ याच्यामध्ये. आणि मग त्या कराराला मिरासपत्र म्हटलं जातं. XYZ अमाऊंट ठरते किंवा वर्षाचं जे काही मोबदला द्यायचा आहे तो ठरतो. त्याप्रमाणे मिरासपत्राद्वारे ही जमीन मालकांनी कुळाला दिली असं त्याचा अर्थ आहे. आणि त्या मिरासपत्राच्या अटी शर्तीप्रमाणे मिरासपत्र धारकांनी म्हणजे जो कसतोय त्यांनी मालकाला जो काही ठरलेला मोबदला आहे तो वार्षिक तो द्यायचा, असं हे मिरासपत्र. तर हा जो पत्रधारक आहे याचं नाव मिरासी कूळ म्हणून सातबाऱ्यात लागतं. मग प्रश्न पडतो की मिरासपत्रधारक कूळ हा कूळ ठरतो का? हो, कूळ कायद्यान्वये तो कूळ ठरतो. आणि त्याला कृषक दिनी 1 एप्रिल 1957 या दिवशी जर मिरासपत्रधारक कूळ म्हणून असेल तर तो ऑटोमॅटिक मालक बनतं. या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. आत्ताच याच महिन्यात MRTनी बागल या केसमध्ये जजमेंट दिलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये मिरासपत्रधारकाला कूळ मानलं आहे आणि त्याला डीम्ड परचेदर म्हणून जमीन बहाल केली आहे असं जजमेंट आहे. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि दुसरा वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.